सर्वांना गुड आफ्टरनून. पहिल्या लेक्चरच्या वेळी इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळं आपलं लेक्चर मध्येच थांबलेलं होतं. मी लेफ्ट झालो नव्हतो, पण लेक्चर थांबलेलं माझ्या नंतर लक्षात आलं. म्हणून या वेळचा हा लेक्चरचा प्रयोग आपण यूट्यूबमार्फत करणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरच्या वेळी आपण केमिस्ट्री या विषयाबद्दल माहिती घेत होतो आणि त्या विषयाचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय महत्त्व आहे हेही आपण बघत होतो. विद्यार्थी मित्र हो, केमिस्ट्री हा विषय तुम्ही जनरल सायन्स म्हणून इयत्ता 8वीपर्यंत अभ्यासलेला आहे, तर 9वी आणि 10वीमध्ये तो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. मी स्कोप सांगताना किंवा त्याचं महत्त्व सांगताना गेल्याच लेक्चरमध्ये असं सांगितलं होतं की आपणाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत असंख्य गोष्टींचा संबंध जो येतो आपल्या जीवनामध्ये, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपणाला कुठंतरी केमिस्ट्रीचा संबंध आलेला दिसतो. ज्या वस्तू वापरतो त्या वस्तूमध्ये इव्हन आपण उठल्यापासून जे श्वसनासाठी हवा वापरतो ते अनेक वायूंचं मिश्रण आहे हे आपणाला माहीत आहे. याच्यामध्येही केमिस्ट्री आहे. आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या प्रत्येकामध्ये आपणाला केमिस्ट्री लपलेली दिसते. आणि जर उठल्यापासून झोपेपर्यंत जर अशा केमिस्ट्रीशी रिलेटेड असंख्य वस्तू आपण वापरत असू, तर केमिस्ट्रीचा अभ्यास करणं, केमिस्ट्री समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. केमिस्ट्री आपणाला कुठं कुठं उपयोगी पडते ते आपणाला केमिस्ट्रीच्या स्कोप पाहिला तर लक्षात येईल. आपण आपली जी एक महत्त्वाची गरज आहे, अन्न, याच्यामध्ये आपणाला केमिस्ट्रीनं बऱ्याचशा अन्नपदार्थांची माहिती दिलेले, अन्नपदार्थ पुरवलेले आहेत. ग्लुकोज, स्टार्च यासारखे अन्नामधले घटक हे केमिकल सबस्टन्सेस आपणाला दिसतात. म्हणून अन्नाची गरज भागवताना कुठंतरी आपणाला केमिस्ट्रीचा संबंध आलेला दिसतो. वस्त्र म्हणजे आपणाला जे कपडे लागतात ते कपडे विशेषतः फायबरपासून तयार झालेले असतात. टेरिलिनसारखे फायबर असतील, टेरिवूलसारखे फायबर असतील, यांच्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वापरत असतो. ते कपडे तयार करण्यासाठी जे फायबर्स वापरले जातात ते केमिकल सबस्टन्सेस आहेत. मग ते नॅचरल असतील किंवा आर्टिफिशियल असतील. निवारा, ज्याला आपण शेल्टर असं म्हणतो, आपली घरं जी आहेत ती घरं बांधताना आपण सिमेंटचा वापर करतो, रंगांचा वापर करतो, स्टीलचा वापर करतो. हे सगळे रासायनिक पदार्थ आहेत. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या महत्त्वाच्या गरजा भागवताना त्याच्यामध्ये कुठंतरी केमिस्ट्री इन्व्हॉल्व झालेली दिसते. त्यानंतर आपणाला आणखी केमिस्ट्रीचा स्कोप कुठं दिसतो, केमिस्ट्री कुठं वापरलेली दिसते, तर आपण वेगवेगळ्या आजारावरची जी मेडिसिन्स वापरतो, ज्याच्यामध्ये महत्त्वाची ड्रग्ज पेनिसिलिन असतील, सल्फा ड्रग्ज असतील, ॲस्पिरिसिनसारखं महत्त्वाचं ड्रग असेल,
किंवा कोणतीही औषधं असतील याच्यामध्ये केमिकल सबस्टन्सेस आपणाला वापरलेले दिसतात आणि या मेडिसिनच्या संदर्भात फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आपणाला मोठमोठ्या डेव्हलप झालेल्या दिसतात. ही एक आज आपली नवीन गरजच झालेली आपणाला दिसते, मेडिसिन्स. त्यानंतर जे फ्युएल आहे, ज्याला आपण इंधन असं म्हणतो, हे इंधन आपणाला केमिस्ट्रीने पुरवलेलं दिसतं. उदाहरणार्थ पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅसोलिन असेल, कोळसा असेल, हे सगळे आपणाला रासायनिक पदार्थ दिसतात की जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक महत्त्वाची गरज इंधनाची जी असते ते पुरवण्यासाठी वापरत असतो. इथंही आपणाला केमिस्ट्री इन्व्हॉल्व झालेली दिसते. मगाशी मी सांगितलं की जे फायबर्स आहेत, नायलॉन फायबर असेल, कॉटन फायबर असेल, हे रोप्स तयार करण्यासाठी वापरले जातात, ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या दोर तयार करण्यासाठी म्हणतो आपण, ते वापरले जातात. हे फायबर्स आपणाला केमिकली रिॲक्शननी तयार करता येतात. तिथंही आपणाला केमिस्ट्री इन्व्हॉल्व झालेली दिसते. आपलं जीवन प्लॅस्टिकनीच सुरू होतं. उदाहरणार्थ उठल्यापासून आपण ब्रश जो वापरतो तो ब्रश प्लॅस्टिक आणि फायबरपासून तयार केलेला असतो. असे असंख्य प्लास्टिक्स आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. उदाहरणार्थ पी व्ही सी पाईप्स आपणाला माहीत आहेत, नावं माहीत आहेत त्याची. ह्या पी व्ही सी पाईप्स असतील, आपणाला गरजेच्या वस्तू आणण्यासाठी आपण पॉलिथिन बॅग्स वापरतो. या पॉलिथिन बॅग्स किंवा पी व्ही सी पाईप्स असतील, हे प्लॅस्टिक आहे आणि हे प्लॅस्टिक पूर्णपणे आपणाला केमिस्ट्रीनी पुरवलेलं दिसतं. कॉस्मेटिक्स, ज्याला आपण सौंदर्य प्रसाधनं असं म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधनं, सेंट्स असतील, टॅल्कम पावडर असतील, फेस क्रीम्स असतील, या सगळ्या आपणाला केमिस्ट्रीनी पुरवलेल्या दिसतात. बघा, मग अन्न, वस्त्र, निवारा, मेडिसिन, फ्युएल म्हणजे इंधन, फायबर्स, प्लॅस्टिक्स, कॉस्मॅटिक्स अँड परफ्युम्स, या सगळ्यामध्ये जर केमिस्ट्री कुठंतरी इन्व्हॉल्व होत असेल, हे सगळं जर आपणाला केमिस्ट्री पुरवत असेल, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असंख्य ठिकाणी केमिस्ट्री इन्व्हॉल्व झालेली दिसते. आणि म्हणून आपणाला केमिस्ट्रीचं थोडं तरी बेसिक ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणून आपणाला केमिस्ट्री शिकायची आहे. केमिस्ट्री हा विषय शिकण्याचा मुख्य उद्देश असाच आहे की केमिस्ट्री आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे, रिलेटेड आहे. तिने आपणाला असंख्य गोष्टी किंवा असंख्य वस्तू पुरवलेल्या आहेत. म्हणून केमिस्ट्रीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता आपणाला मी सांगितलं की 11वी 12वी असेल किंवा पुढं तुम्ही BSc MSc किंवा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्डमध्ये कुठंही पुढचं शिक्षण घेत असाल तर आपणाला केमिस्ट्री हा विषय अनिवार्य आहे, तो शिकावाच लागतो. आणि तो इतर विषयांशी पण रिलेटेड आहे. म्हणजे फिजिक्सशी रिलेटेड आहे, तसा तो बायोलॉजीशीही रिलेटेड आहे. म्हणून आपण इंटरमिजिएट सब्जेक्ट असं याला म्हटलं तरी चालेल. हा दोन्हीमधला इंटरमिजिएट आहे किंवा मधला विषय आहे, दोन्हीशी रिलेटेड आहे, म्हणून तो शिकणं आपणाला गरजेचं आहे. आता बघा, केमिस्ट्रीचा अर्थ आपण समजून घेऊया पहिला. कशाला केमिस्ट्री म्हणायचं किंवा त्याची डेफिनेशन, व्याख्या कशी केली जाते. केमिस्ट्री डिफाईन अशी केली जाते, इट इज ए ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ सबस्टन्सेस, their structure, properties and their transformation under different condition. केमिस्ट्रीचा
अर्थ किंवा व्याख्या मी परत एकदा सांगतो. केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या सबस्टन्सेसचा अभ्यास केला जातो. त्या सबस्टन्सेसची स्ट्रक्चर्स म्हणजे रचनासूत्र काय आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत म्हणजे त्यांचे गुणधर्म काय आहेत, आणि वेगवेगळ्या पदार्थांचं वेगवेगळ्या कंडिशनला ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे चेंजेस काय आहेत यांचा अभ्यास सायन्सच्या ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला आपण केमिस्ट्री असं म्हणतो. इट इज द स्टडी ऑफ सबस्टन्सेस, देअर स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज अँड देअर ट्रान्सफॉर्मेशन अंडर डिफरंट कंडिशन्स. केमिस्ट्रीची व्याख्या थोडक्यात तुम्हाला समजली असेल. रासायनिक पदार्थांचा अभ्यास, त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांची रचनासूत्र आणि त्यांच्यामध्ये होणारे बदल यांचा अभ्यास म्हणजे रसायनशास्त्र आहे. आता पुढे मी जातो. रसायनशास्त्राच्या काही ब्रँचेस आहेत त्या मी पहिल्या एक्सप्लेन करतो. रसायनशास्त्राच्या काही महत्त्वाच्या ब्रँचेस, ज्याच्यामध्ये पहिली ब्रँच आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री यालाच केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स असंही म्हटलं जातं. मराठीत याला सेंद्रिय रसायनशास्त्र किंवा कार्बनी संयुगाचं रसायनशास्त्र असं म्हणायचं. पहिली ब्रँच लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अर्थ काय आहे तो मी सांगतो. या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अशा कंपाऊंड्सचा अभ्यास केला जातो की जी कंपाऊंड्स आपणाला जैविक घटकापासून मिळतात. त्याला लिव्हिंग मॅटर असं म्हणायचं. कंपाऊंड्स म्हणजे संयुग. कंपाऊंड्स डिराइव्ड फ्रॉम लिव्हिंग मॅटर. मग लिव्हिंग मॅटर तुम्हाला माहीत आहे कोणता आहे लिव्हिंग मॅटर? प्लांट्स अँड ॲनिमल्स. ज्या कंपाऊंडचा ओरिजिन प्लांट्स आणि ॲनिमल्स आहे अशा कंपाऊंडचा अभ्यास ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणायचं. अलीकडं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची व्याख्या चेंज केलेली आहे. ती काय? ऑर्गॅनिक केमिस्ट्री इट इज दी केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स. कार्बनी संयुगाचं रसायनशास्त्र म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कार्बनच्या कंपाऊंडचा अभ्यास केला जातो. त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणायचं. कार्बनपासून तयार झालेली कंपाऊंड्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्याचा अभ्यास केला जातो. ते आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि ही कंपाऊंड्स जी असतात ती लिव्हिंग मॅटरपासून तयार झालेली असतात. म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स जेव्हा मृत होतात तेव्हा ते जमिनीमध्ये गाडले जातात. असंख्य वर्ष गाडलेल्या स्थितीमध्ये त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या क्रिया होतात. त्यांचं डिकम्पोजिशन होतं आणि त्यांच्यापासून अशी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपणाला तयार झालेली दिसतात. केमिस्ट्रीची दुसरी ब्रँच आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जसं केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड तसं आपणाला या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अर्थ सांगता येईल. इट इज दी केमिस्ट्री ऑफ नॉन कार्बन कंपाऊंड्स. म्हणजे जी संयुग कार्बनपासून बनलेली नाहीत अशा संयुगांचा अभ्यास म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. दुसरा एक अर्थ याचा असा सांगता येईल इट इज द स्टडी ऑफ कंपाऊंड्स डिराइव्ड फ्रॉम नॉन लिव्हिंग मॅटर.
अजैविक घटकापासून जी कंपाऊंड्स तयार झालेली असतात त्यांना इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणायचं. त्यांचा अभ्यास इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. ही नॉन कार्बन कंपाऊंड्स असतात, कार्बन नसलेली कंपाऊंड्स असतात, लक्षात ठेवायचं. ही आहे दुसरी मुख्य ब्रँच, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. मराठीत याला असेंद्रिय रसायनशास्त्र असं म्हणायचं. तिसरी रसायनशास्त्राची मुख्य ब्रँच आहे फिजिकल केमिस्ट्री. याला भौतिकी रसायनशास्त्र असं म्हणायचं. आता याच्यामध्ये कशांचा अभ्यास केला जातो? रसायनशास्त्रामधील मूलभूत नियम असतील, रसायनशास्त्रामधले मूलभूत सिद्धांत असतील, मूलभूत तत्व असतील, यांचा अभ्यास या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये केला जातो. इट इज द स्टडी ऑफ फंडामेंटल लॉज, थिअरीज, प्रिन्सिपल्स इन केमिस्ट्री इज कॉल्ड फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री ही पण रसायनशास्त्राची एक महत्त्वाची ब्रँच आहे. याच्यामधून आपणाला रसायनशास्त्रातली मूलभूत तत्व, सिद्धांत, नियम हे समजतात किंवा ते शिकले जातात. त्यानंतर या 3 ब्रँचेस बघा मी सांगितल्या महत्त्वाच्या कोणत्या आहेत? एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री, केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड. दुसरी मी सांगितली इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, इट इज द केमिस्ट्री ऑफ नॉन कार्बन कंपाऊंड्स. तिसरी ब्रँच सांगितली फिजिकल केमिस्ट्री, ज्याला भौतिकी रसायनशास्त्र असं म्हणायचं. इट इज दी स्टडी ऑफ फंडामेंटल लॉज, थिअरीज अँड प्रिन्सिपल्स इन केमिस्ट्री. या 3 ब्रँचेस बरोबर आणखी 2 ब्रँचेस आहेत. त्यामध्ये एक आहे बायो केमिस्ट्री. याला जीव रसायनशास्त्र असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे याच्यामध्ये बायोलॉजी आणि केमिस्ट्री या दोन्हींचा एकत्रित अभ्यास केला जातो. आपणाला माहीत आहे बायोलॉजीमध्ये पण काही रिॲक्शन्स असतात, रेस्पिरेशन असेल किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या रिॲक्शन्स असतील, फोटोसिंथेसिसमध्ये काही रिॲक्शन असतील, तर याचा अभ्यास आपणाला या ब्रँचमध्ये दिसतो बायोकेमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर पुढची एक महत्त्वाची ब्रँच आहे इंडस्ट्रियल अँड अनालिटिकल केमिस्ट्री. इंडस्ट्रियल अँड अनालिटिकल केमिस्ट्री नावामध्येच याचा अर्थ आहे इंडस्ट्रीजमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आपणाला दिसतात, त्या प्रोसेसेसमध्ये आपणाला केमिस्ट्रीचा कुठं कुठं उपयोग होईल. उदाहरणार्थ आयर्न इंडस्ट्री असेल, शुगर फॅक्टरी असेल, किंवा कलर फॅक्टरीज असतील, डाईज फॅक्टरीज असतील, पेपर इंडस्ट्रीज असतील, तर इथं जी टेक्निक वापरली जातात इंडस्ट्रीजमध्ये, काही प्रोसेसेस असतात, मोठमोठे प्लांट्स असतात, त्याचा अभ्यास आपणाला या इंडस्ट्रियल अँड अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये करता येतो. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, बायोकेमिस्ट्री, इंडस्ट्रियल अँड अनालिटिकल केमिस्ट्री अशा महत्त्वाच्या 5 ब्रँचेस आपणाला केमिस्ट्रीच्या सांगता येतात. तुम्हाला केमिस्ट्रीचा स्कोप कळाला, केमिस्ट्री का शिकायचे हे लक्षात आलं असेल. केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे, केमिस्ट्रीच्या उपशाखा कोणत्या आहेत, सब ब्रँचेस त्याला आपण म्हणतो, त्या ब्रँचेस तुमच्या लक्षात आल्या असतील तर आपणाला आपल्या सिलेबसकडे वळायला हरकत नाही. आता तुम्हाला 11वीमध्ये किंवा 12वीमध्ये असेल हा केमिस्ट्री विषय शिकताना
या प्रत्येक ब्रँचेसचे टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये दिसतील. फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, समजा बायोकेमिस्ट्री असेल, इंडस्ट्रियल अँड अनालिटिकल केमिस्ट्री असेल, किंवा काही जनरल सायन्सचे पण टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये आहेत. फिजिकल केमिस्ट्रीचे काय साधारणपणे तुमचा सिलेबस महत्त्वाच्या 3 ब्रँचेसमध्येच विभागलेला असतो. फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. एखाद दुसरे टॉपिक तुम्हाला जनरल सायन्सचे किंवा इंडस्ट्रीशी रिलेटेड असे टॉपिक दिसतील. पण महत्त्वाच्या 2 ब्रँचेसचे बरेचसे टॉपिक तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये दिसतील. 11वीमध्ये 12वीमध्ये केमिस्ट्रीचं 11वीमध्ये एकच पुस्तक आहे ज्याच्यामध्ये सगळ्या ब्रँचेसचे टॉपिक शिकायचे आहेत. 12वीमध्ये तसंच आहे. तुम्ही 12वीच्या पुढं गेलात तर तुम्हाला या प्रत्येक ब्रँचेसची स्वतंत्र पुस्तकं दिसतील. पुढं MSCला तुम्हाला MSC करायला गेला तर या ब्रँचेसमधली कुठल्या तरी एका मास्टर डिग्री तुम्हाला मिळू शकते. फिजिकल केमिस्ट्री असेल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, किंवा बायोकेमिस्ट्री असेल, किंवा इंडस्ट्रियल अँड अनालिटिकल केमिस्ट्री असेल, याच्यामध्ये तुम्ही मास्टरी मिळवू शकता, PhD मिळवू शकता, वेगळ्या प्रकारचं संशोधन करू शकता. तर असं हा केमिस्ट्री हा सब्जेक्ट त्याचे थोडक्यात इंट्रोडक्शन आपणाला करता येईल. तुमच्या सिलेबसमध्ये जो पहिलाच टॉपिक इथं स्क्रीनवरती दिसतो आहे त्या टॉपिकचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. रसायनशास्त्रातल्या काही मूलभूत संकल्पना काय आहेत त्या आपणाला याच्यामध्ये शिकायच्या आहेत. कारण काही कन्सेप्ट्स याच्यातले आपणाला पुढं रिपीट झालेले दिसतात. उदाहरणार्थ मोलचा कन्सेप्ट काय, हा बऱ्याच टॉपिकमध्ये मोल हा कन्सेप्ट येतो, त्याचा अर्थ आपणाला समजला पाहिजे. असे काही कन्सेप्ट्स आपणाला बेसिक कन्सेप्ट्स केमिस्ट्रीमधले हे या टॉपिकमध्ये शिकायचे आहेत. त्यामध्ये आपणाला इथं ॲरो जो दिसतोय तिथं पहिल्यांदा आपणाला मॅटर म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. मराठीत याला द्रव्य असं म्हणतात. कशाला द्रव्य आपण म्हणतो त्याचा अर्थ तुम्ही 8वी 9वी 10वी किंवा त्याच्याही अगोदर पाहिलेला आहे. इथं थोडक्यात अर्थ असा सांगितलेला आहे मॅटरचा. मॅटर ऑक्युपाईज स्पेस अँड हॅज मास. जे जागा व्यापतं आणि ज्याला वस्तुमान असतं त्याला आपण मॅटर असं म्हणतो किंवा द्रव्य असं म्हणतो. त्याला वस्तुमान असलं पाहिजे आणि तो जागा व्यापत असलेला पाहिजे, त्याला आपण मॅटर असं म्हणतो. हे मॅटर क्लासिफाय केलेलं आहे 2 क्लासमध्ये. ते कशावरून क्लासिफाय केलेलं आहे मॅटरचं क्लासिफिकेशन? केमिकल कंपोजिशन. म्हणजे मॅटरचं केमिकल कंपोजिशन काय आहे, ते कसं बनलं आहे मॅटर, त्याच्यातली रासायनिक ज्याला आपण म्हणूया संरचना काय आहे, याच्यापासून मॅटरचे आपणाला 2 प्रकार दिसतात. एक प्युअर सबस्टन्स आणि दुसरा मिक्सचर. मॅटर इज क्लासिफाईड इनटू प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर. प्युअर सबस्टन्सचं क्लासिफिकेशन आता याचे अर्थ आपण बघणार आहोत पुढं जाऊन. प्युअर सबस्टन्सेस 2 प्रकारामध्ये क्लासिफाय केलेले आहेत, इलेमेंट्स अँड कंपाऊंड्स. तर मिक्सचर्स 2 प्रकारचे आहेत, होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस. इलेमेंटचं क्लासिफिकेशन 3 प्रकारामध्ये केलं आहे, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. मेटल्स
नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. आता मॅटरचे हे पहिले सुरुवातीचे जे 2 क्लास आहेत, प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर, याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. आता इथं बघा तुमच्या स्क्रीनमध्ये प्युअर सबस्टन्सचा अर्थ सांगितलेला आहे. प्युअर सबस्टन्सेस हॅव ए डिफायनाइट केमिकल कंपोजिशन. ठराविक रासायनिक संरचना या प्युअर सबस्टन्सेसची असते. डिफायनाइट केमिकल कंपोजिशन. दे ऑलवेज हॅव दी सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. हे प्युअर सबस्टन्सेस तयार कसे केलेत हे महत्त्वाचं नाही. ते कुठल्याही पद्धतीने तयार केलेले असू द्या, त्यांच्या प्रॉपर्टीज सेम असतात. त्यांचं केमिकल कंपोजिशन सेम असतं. उदाहरणार्थ, पाणी हा प्युअर सबस्टन्स आपण घेतला तर ह्या पाण्याचं केमिकल कंपोजिशन डिफायनाइट असतं. पाण्याचं केमिकल कंपोजिशन डिफायनाइट असतं. पाण्याच्या प्रॉपर्टीज पण सारख्या असतात. मग पाणी तुम्ही कोणत्याही पद्धतीनं तयार केलेलं असेल, शुद्ध पाणी कोणत्याही पद्धतीनं तयार केलेलं असलं तरी त्या पाण्याचं केमिकल कंपोजिशन आणि त्याच्या प्रॉपर्टीज सेम असतात. प्युअर सबस्टन्सेसचा अर्थ लक्षात आला. प्युअर सबस्टन्सेस दे हॅव डिफायनाइट केमिकल कंपोजिशन, दे हॅव सेम प्रॉपर्टीज even though it is formed by different processes. याच्या उलट मॅटरचा दुसरा जो क्लास आहे मिक्सचर, ते मिक्सचर कसं आहे? मिक्सचर्स हॅव नो डिफायनाइट केमिकल कंपोजिशन. म्हणजे मिक्सचरमधले जे घटक असतात ते कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही प्रपोर्शनमध्ये एकमेकामध्ये मिक्स केलेले असतात. त्यांना ठराविक केमिकल कंपोजिशन नसतं. म्हणून मिक्सचरच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असू शकतात. मिक्सचर करणे याची पद्धत बदलली आपण तर त्याच्या प्रॉपर्टीज बदलू शकतात. मिक्सचरचं केमिकल कंपोजिशन हे डिफायनाइट नसतं. 2 फरक लक्षात ठेवता येतील तुम्हाला, प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर यांच्या अर्थामध्ये. प्युअर सबस्टन्स डिफायनाइट केमिकल कंपोजिशन आहे, प्रॉपर्टीज सेम आहेत. मिक्सचर डिफायनाइट केमिकल कंपोजिशन नाही, प्रॉपर्टीज डिफरंट आहेत, डिफायनाइट प्रॉपर्टीज नाहीत मिक्सचर्सना. प्युअर सबस्टन्सचे एक्झाम्पल्स कुठले आहेत? कशाला प्युअर सबस्टन्स म्हणायचं? कुठल्या सबस्टन्स? प्युअर मेटल्स आहेत. मेटल्स म्हणजे धातू, शुद्ध धातू. डिस्टिल्ड वॉटर, डिस्टिल्ड मराठीत त्याला ऊर्ध्वपातीत पाणी असं म्हणतो. आता हे जे वॉटर असतं ते प्युअर वॉटर असतं. डिस्टिल्ड वॉटर म्हणजे कसं असतं? प्युअर वॉटर असतं. किंवा कुठलाही शुद्ध धातू असेल तर हे कसले आहेत? प्युअर सबस्टन्सेस आहेत. एक्झाम्पल्स ऑफ मिक्सचर: पेंट, वेगळ्या प्रकारचे रंग जे आहेत ते अनेक पदार्थांचं मिक्सचर आहे. कशाचं? ऑइल्स असतील, त्याच्यामध्ये पिगमेंट्स असतील, ॲडिटिव्ह असतील, या सगळ्यांचं एकत्रित केलेलं मिक्सचर आहे. कॉन्क्रीट म्हणजे तुम्ही इमारत बांधण्यासाठी जे कॉन्क्रीट वापरता ते कॉन्क्रीट कसं तयार केलेलं असतं ते आपल्याला माहीत आहे. त्याच्यामध्ये सिमेंट असतं, पाणी असतं, वाळू असते. हे सगळ्यांचं एकत्रितपणे जे तयार होतं त्याला आपण मिक्सचर असं म्हणतो. आणि ह्या मिक्सचरमध्ये त्यातले घटक जे आहेत हे डिफायनाइट प्रपोर्शनमध्ये नसतात. त्यांचं केमिकल कंपोजिशन म्हणून
वेगळं असतं. उदाहरणार्थ कॉन्क्रीटमधले पदार्थ घटक जे आहेत ते घटक वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये घेतले तर आपणाला त्यांचं कॉम्पोजिशन बदललेलं दिसेल. फरक तुमच्या लक्षात आला असेल की प्युअर सबस्टन्स कोणाला म्हणायचं आणि मिक्सचर कोणाला म्हणायचं. प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर. नेक्स्ट इथं आपणाला पॉईंट दिसतो बघा. प्युअर सबस्टन्सेस आर फर्दर डिवायडेड इनटू एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. जे शुद्ध पदार्थ आहेत त्यांचे पुन्हा 2 क्लास केलेले आहेत, 2 वर्ग केलेले आहेत. कोणते 2 वर्ग ते वरच्या चार्टमध्ये तुम्ही बघितलेत. एक आहे इलेमेंट आणि दुसरा आहे कंपाऊंड. इलेमेंट्स याला आपण मूलद्रव्य असं म्हणायचं. इलेमेंट म्हणजे मूलद्रव्य आणि कंपाऊंड म्हणजे संयुग. कंपाऊंड म्हणजे संयुग. एलिमेंट्स कशाला म्हणायचं? एलिमेंट्स आर हा प्युअर सबस्टन्सचाच क्लास आहे. एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस which cannot be broken down into simpler substances by ordinary chemical change. Elements are प्युअर सबस्टन्स हे शुद्ध पदार्थ आहेत विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्सेस. हे इलेमेंट्स आपणाला परत त्यांच्यापासून साधे पदार्थ सिम्पलर सबस्टन्सेस तयार करता येत नाहीत. ते मूलभूत घटक असतात इलेमेंट्स. त्यांचं साध्या पदार्थामध्ये परत रूपांतर करता येत नाही कुठल्याही एखाद्या ऑर्डिनरी रासायनिक बदलामुळे. म्हणून इलेमेंटचा अर्थ लक्षात ठेवा. इलेमेंट्स हे प्युअर सबस्टन्सेस आहेत. त्यांचं साध्या पदार्थामध्ये रूपांतर करता येत नाही कुठल्याही रासायनिक बदलामुळे. अशा प्युअर सबस्टन्सेसना इलेमेंट्स असं म्हणायचं. अशा प्युअर सबस्टन्सेसना इलेमेंट्स असं म्हणायचं. म्हणून लक्षात ठेवा इलेमेंट्स हे प्युअर सबस्टन्सेस आहे विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन into simpler substances. Which cannot be broken down into simpler substances. आता हे इलेमेंट्स याचे आपणाला 3 क्लास दिसतात. या स्क्रीनमध्ये बघा. इलेमेंट्सचे 3 क्लास केलेले आहेत. एक मेटल्स, दुसरा नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. प्युअर सबस्टन्सेस 2 प्रकारचे, एक इलेमेंट्स आणि कंपाऊंड्स. इलेमेंटचे 3 क्लास, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. मेटल्स यांच्या काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत आणि ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत आहेत काय प्रॉपर्टीज आहेत त्या. परत एकदा आपण ह्या बघूया आणखी. तुम्ही 8वी 9वी 10वीला पाहिलेल्याच आहेत. मेटल्स हॅव ए लुस्टर. लुस्टर म्हणजे चकाकी. त्यालाच म्हणायचं शायनी ॲपिअरन्स. म्हणजे ते चकाकी दाखवतात. त्याला लुस्टर असं म्हणायचं. मेटलकडं ही एक प्रॉपर्टी असते. दुसरी महत्त्वाची प्रॉपर्टी आहे कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. उष्णता आणि विद्युत हे कंडक्ट करतात मेटल्स. तिसरी प्रॉपर्टी दिली कॅन बी ड्रॉन इन टू वायर. म्हणजे त्यांच्यापासून आपणाला अशा लांबच्या लांब तारा तयार करता येतात. तार तयार होण्याची प्रॉपर्टी याला डक्टिलिटी असं म्हणायचं. डक्टिलिटी. म्हणून मेटल्स हे डक्टाईल असतात.
चौथी प्रॉपर्टी आहे कॅन बी हॅमर्ड इन टू थिन सीट्स. मग असे मेटल्स वरून ठोकले तर त्यांच्यापासून सीड्स तयार होतात किंवा पत्रे तयार होतात. पत्रा तयार होण्याच्या प्रॉपर्टीला मॅलिएबिलिटी असं म्हणायचं. मॅलिएबिलिटी म्हणून मेटल्स हे मॅलिएबल असतात. तार तयार होण्याची प्रॉपर्टी डक्टिलिटी. थिन सीट किंवा पत्रा तयार होण्याची प्रॉपर्टी मॅलिएबिलिटी. उदाहरण मेटलचे काही आपणाला माहीत आहेत. गोल्ड असेल, सिल्वर असेल, कॉपर, आयर्न, मर्क्युरी इज ए लिक्विड मेटल ॲट रूम टेम्परेचर. हे सगळे काय आहेत? मेटल्स आहेत. इलेमेंटचा हा एक क्लास आहे आणि हे प्युअर सबस्टन्सेस आहेत, लक्षात ठेवायचं. दुसरा सांगितलं आहे इलेमेंटचा क्लास नॉन मेटल. मेटलपेक्षा याच्या निगेटिव्ह अशा काही प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी हॅव नो लुस्टर. यांना चकाकी नसते, म्हणजे अधातूंना चकाकी नसते. पण याला काही अपवाद आहेत. डायमंड, आयोडीन हे पदार्थ नॉन मेटल्स आहेत. हे कसे आहेत? नॉन मेटल्स आहेत. यांना चकाकी असते. हे सोडले तर बाकी सगळे नॉन मेटल्स त्यांना चकाकी नसते. आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. उष्णता आणि विद्युत यांच्यामधून चांगल्या पद्धतीनं वाहू शकत नाही. त्याला म्हणायचं पुअर कंडक्टर्स. मेटल्स कसे आहेत? गुड कंडक्टर्स. तर नॉन मेटल्स उष्णता आणि विद्युतचे पुअर कंडक्टर्स आहेत. याला अपवाद आहे ग्राफाईट. हा ग्राफाईट अधातू असून सुद्धा उष्णता आणि विद्युतचा सुवाहक आहे, गुड कंडक्टर आहे. तिसरी प्रॉपर्टी दिली कॅन नॉट बी हॅमर्ड इन टू सीट्स ऑर ड्रॉन इन टू वायर बिकॉज दे आर ब्रिटल. हे नॉन मेटल्स जे असतात, हे नॉन मेटल्स यांच्यापासून पत्रे तयार करता येत नाहीत किंवा तारा तयार करता येत नाहीत. म्हणून ते मॅलिएबल नसतात किंवा डक्टाईल नसतात. असे नॉन मेटल्स जनरली ब्रिटल आहेत. थोडक्यात ठिसूळ म्हणूया आपण त्यांना. या काही प्रॉपर्टीज नॉन मेटलच्या आहेत. तर इलेमेंटचा तिसरा क्लास आहे मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स काय आहेत? सम इलेमेंट्स हॅव प्रॉपर्टीज इंटरमिजिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. काही इलेमेंट्सला धातू आणि अधातू यांच्या मधल्या प्रॉपर्टीज किंवा यांच्या दरम्यानच्या प्रॉपर्टीज असतात. अशा इलेमेंट्सला मेटॅलॉइड्स असं म्हणायचं. म्हणजे काही प्रॉपर्टीज मेटलच्या, काही नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज, किंवा त्यांना दुसरा एक दिलाय शब्द सेमी मेटल्स. मेटॅलॉइड्स म्हणायचं. मेटॅलॉइड्स म्हणजे मराठीत याला धातू सदृश्य असं म्हणायचं. काही गुणधर्म धातूचे, काही अधातूचे किंवा सेमी मेटल्स असं म्हणायचं. उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मॅनियम हे काही इलेमेंट्स मेटॅलॉइड्स आहेत. म्हणून इलेमेंटचे 3 प्रकार लक्षात ठेवायचे. एक मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. सुरुवातीला आपण बघितलं की मॅटरचे 2 क्लास आहेत, प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर. प्युअर सबस्टन्सेसचे 2 क्लास केलेत, इलेमेंट्स आणि कंपाऊंड्स. इलेमेंटचे परत हे 3 क्लास केलेले आहेत, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. यानंतर प्युअर सबस्टन्सचा दुसरा क्लास जो आहे कंपाऊंड. तो कंपाऊंड म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आणि कंपाऊंड्सच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते आपण
नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. इथं आपण थांबतोय. थँक्यू.